तर त्या बातमीवाल्यांनी आधी 14च जे काय घडलं तेच छापायला पाहिजे का नाही, आणि त्यानंतर मग नवनाथ बिडकरचं छापायला पाहिजे होतं का नव्हतं, हा एक मोठा पॉईंट आहे. याचे मी आधी पण पुरावे घेतलेले. ऊस यांनी रविवारच्या दिवशी पेटवला आणि त्या दिवशी 15 तारीख होती आणि 16 तारखेला म्हणजे सोमवारी केस केली आणि 17 तारखेला आम्हाला या त्रिभुवन वगैरेंनी नेलं. त्यांच्यावर पण त्या पोलिसवर केस चालू आहे HRC कोर्टात. आणि तिथं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मी, ते CCTV फुटेज मागवा. आणि म्हणजे मी आत्ता नाही म्हणत, तिथं म्हणलेलं आहे त्या कोर्टात, त्याचे मी शॉर्ट वगैरे टाकलेले आहेत, आधी पोस्ट आहेत माय, पाहते वाटलेस कोणाला पाहायचं असलं तर त्यामध्ये. आणि आत्ता पण म्हणतो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, या पोलिसांनी सामनेवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्येच कोणाकोणाचे नावं घालायचे, कशी केस करायची, यांची सगळी पूर्ण मास्टर गेम झाली, मास्टर प्लॅन. त्यानुसार यांनी ही खोटी केस केली, हे मी पुन्हा म्हणतो आहे. आणि जर यांना हे सिद्ध करायचं असलं पोलिसांना मी खोटं बोलतो तर मला यांनी CCTV फुटेज अजून पण दाखव, मी तेच म्हणतो. आणि आधी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणलेलं यांना वारंवार कॉल करून मी CCTV मागितले. ऑनलाईन केसमध्ये सुद्धा CCTVचा उल्लेख आहे. 16 आणि 17चे पोलीस स्टेशनमधले CCTV फुटेज जपून ठेवा असं मी लिहिलेलं आहे ऑनलाईन तक्रारीमध्ये. CCTV पोर्टलवरच्या SP ला जी 30 ऑक्टोबरला म्हणजे 2023ला जी तक्रार दिली सविस्तर, त्यामध्ये सुद्धा मी त्या CCTVचा उल्लेख केला. DYSP शिवपूजेला पण म्हणलो, चौधरी, सगळे बरेच पोलीस यांना म्हणलेलं आहे. त्याचं कारण एकच, मला यांची पोलखोल करायची होती त्यावेळेस आणि आतासुद्धा करायचीच आहे. आणि जर यांना म्हणणं असलं यांचं जर की हा खोटं बोलतो आहे किंवा यांना असं सिद्ध करायचं असलं की पांडू बिडकरचं म्हणणं खोटं आहे, तर यांनी कधीही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, व्हिडिओ टाका किंवा मला लाईव्ह येण्याबाबत सांगा. मी लाईव्ह तुम्हाला लगेच व्हिडिओ कॉल करून, किंवा मला कधी यांनी पोलीस स्टेशनमधले व्हिडिओ लाईव्ह दाखवते CCTVनेच म्हणलो मी, CCTVचे. त्या ह्याच्यावर जा, तुमच्या कम्प्युटरवर स्क्रीनवर जा, मला तिथंच त्या स्क्रीनवर कॅमेरा न्या, व्हिडिओ कॉल करा, दाखवा, जागेवर दूध का दूध, पाणी का पाणी. परंतु हे पोलीस असं करणार नाही. हे खूप स्मार्ट आहे.